महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून हा व्हिडिओ शांतपणे आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे की महाराष्ट्रातील तब्बल 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सध्या सर्वात जास्त चर्चा होत आहे ती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत. जे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे: हा 8वा हप्ता नेमका कधी मिळणार? खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आजही राज्यातील भरपूर शेतकरी याच प्रतीक्षेत आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत 21वा हप्ता जमा झाला, मग साहजिकच प्रश्न पडतो की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार? हीच आतुरता आज महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना लागलेली आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं जाणार आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नेमका कधी क्रेडिट होणार आहे. कारण सध्या सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांवर भरपूर अफवा पसरलेले आहेत. कोणीतरी सांगतो आज येणार, कोणीतरी सांगतो उद्या येणार, तर कोणी परवा येणार असं सांगतो. परंतु खरी आणि अधिकृत माहिती नेमकी काय आहे हे कोणीच स्पष्टपणे सांगत नाही. जर तुम्हालाही ही आतुरता असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार, तर लक्ष देऊ नका, कारण या हप्त्याच्या वितरणाला आता सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी बांधवांनो, आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार अशा अनेक बातम्या आपण याआधीही पाहिल्या आहेत. पण खऱ्या अर्थाने कोणत्या तारखेला हप्ता मिळणार, कोणत्या दिवशी मिळणार आणि कोणत्या टप्प्यात मिळणार हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. पहिल्या टप्प्यात किती जिल्ह्यांमध्ये हप्ता मिळणार, दुसऱ्या टप्प्यात किती जिल्ह्यांमध्ये मिळणार आणि तिसऱ्या टप्प्यात कोणकोणते जिल्हे असणार याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. कारण पुन्हा सांगतो, सध्या भरपूर अफवा सुटलेल्या आहेत. परंतु सरकारने खऱ्या अर्थाने काय सांगितलं आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. राज्यातील बळीराजाला आता मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यासाठी एकूण 12 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी असं सांगितलं जात आहे की उद्या दुपारी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 8वा हप्ता क्रेडिट होणार आहे. परंतु ही माहिती खरी आहे का, की ही सुद्धा एक अफवा आहे? याचं स्पष्ट उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. जर ही माहिती खरी असेल तर नेमकी तारीख कोणती, किती वाजेपासून वितरण सुरू होणार, पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणते शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहेत हे सर्व तुम्हाला सांगितलं जाणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. पीएम किसान योजनेअंतर्गत ज्यांना 21वा हप्ता जमा झाला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 8वा हप्ता मिळणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. परंतु यासाठी काही पात्रता निकष ठेवण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. चुकीच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांद्वारे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना यापुढे पूर्ण लाभ मिळणार नाही आणि काही प्रकरणांमध्ये लाभ कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे. साधारणपणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा नेहमी पीएम किसान योजनेच्या हप्त्यानंतर दिला जातो. परंतु गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. योजना बंद झाली का? पैसे का मिळाले नाहीत? आपण अपात्र ठरलो आहोत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वाटप करताना सरकारने मोठ्या प्रमाणात पडताळणी प्रक्रिया केली. एका घरामध्ये पती आणि पत्नी दोघेही लाभ घेत होते अशा सर्व लाभार्थ्यांना सरकारने कायमस्वरूपी अपात्र ठरवले आहे. सरकारी माहितीनुसार सुमारे 6 ते 8 लाख शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. ही पडताळणी केलेली पात्र यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. त्याच यादीनुसार नमो शेतकरी योजनेअंतर्गत 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जर कोणी बनावट कागदपत्रे वापरली असतील किंवा चुकीची माहिती दिली असेल तर अशा शेतकऱ्यांचा लाभ यापुढे कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेचा हप्ता देताना सरकार अधिकृत GR म्हणजेच शासन निर्णय काढते. आत्तापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा GR जाहीर झालेला नाही. म्हणूनच सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की GR जाहीर झाल्याशिवाय कोणत्याही तारखेवर विश्वास ठेवू नका आणि फेक अफवांपासून दूर राहा. जेव्हा अधिकृत GR जाहीर होईल तेव्हाच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील. अशाच प्रकारची खरी, अधिकृत आणि शेतीविषयक महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा. मित्रांनो, आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.
जय हिंद, जय महाराष्ट्र.